इयत्ता 10वी आणि 9वी मध्ये जो 8 गुणांचा प्रश्न आहे, तो 8 गुणांचा प्रश्न म्हणजे निबंध लेखन लिहा। या निबंध लेखनामध्ये 3 निबंध आपल्याला देतात। त्यापैकी एक वैचारिक निबंध असतो, एक प्रसंग लेखन असतंय आणि आत्मकथन एक निबंध आहे। या 3 निबंधापैकी आपल्याला एक निबंध लिहायचा आहे। माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही अगोदर प्रसंग लेखन लिहिला तर ते चांगलं आहे। त्यानंतर आत्मकथन, एखाद्या वस्तूचं त्या ठिकाणी आत्मकथन असते, ते जरी लिहिला तरी चांगली गोष्ट आहे। आणि ज्याचं खूप वाचन आहे अशा विद्यार्थ्यांनी, ज्याचे इतर पुस्तकाचं वाचन जास्त आहे, अभ्यासाव्यतिरिक्त तो वाचन करतो, असा जर आपल्यामध्ये विद्यार्थी जर असेल तर त्या विद्यार्थ्यांनी एखादं वैचारिक लेखन लिहिलं तरी काय हरकत नाही। तो डाटा, ती आकडेवारी आपल्याला वैचारिक लेखनामध्ये असावी लागते। उदाहरण द्यावं लागतात, उदाहरण दिल्याशिवाय वैचारिक लेखन होत नाही, आकडेवारी दिल्याशिवाय वैचारिक लेखन होत नाही। मग मला वाटतं या गोष्टीकडे जाण्यापेक्षा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रसंग लेखन लिहिणं गरजेचं आहे। आत्मकथन सुद्धा लिहिलं तरी काय हरकत नाही। 8 गुणांचा प्रश्न आहे। आता प्रसंग लेखन का लिहा म्हणतो मी तुम्हाला, कारण प्रसंग लेखना लिहिताना त्या प्रसंगामध्ये तुम्ही आहात आणि तो घडलेला प्रसंग आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही, ना आरबाडसर आहे, ना कुठला इतिहास आहे, का कुठली चालू घडामोडीमध्ये आकडेवारी आहे, काहीच नाही। एखाद्या वेळेस तुम्ही पाहिलेला अपघात हा प्रसंग लेखन येऊ शकतोय। आता तुम्ही पाहिलेला अपघात हा तुम्हालाच माहिती आहे, मला थोडाच माहिती असणार आहे। त्या अपघाताच्या वेळेस घडलेल्या घटना नेमक्या कोणत्या होत्या त्या तुम्हाला माहिती आहे। तुम्ही ज्या सांगितल्या त्या मला मान्य करावं लागते ना, मला काय अधिकार आहे? तुम्ही म्हणलात एखादा अपघात चालू होता आणि शेळीचं पिल्लू मधातूनच गेलं होतं आणि गाडीला ब्रेक जोरानं दाबला आणि बघता बघता 4 चाकी आणि दुचाकीची धडक त्या ठिकाणी झाली। आता ते शेळीचं पिल्लू जरी आलं, कुणी कुत्र्याचं पिल्लू जरी म्हटलं, कुणी काय म्हणलं एखादं डुक्करच गेलं, कुणी काय म्हणलं मध्ये सायकलवाला, प्रसंग लेखन आहे ना। तुम्ही शाळेत जात असताना रस्त्याच्या कडेनं तुम्ही पाहिलेला प्रसंग लेखन, आणि मग त्या ठिकाणी कसा कसा प्रसंग झाला, आजूबाजूचं वातावरण कसं होतं, हे तुम्ही तुमच्या मनानं लिहू शकता। म्हणून माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे, तुम्ही प्रसंग लेखन लिहा किंवा आत्मकथन। मी फळा बोलतो, आता तुम्हाला फळा बोलत आहे। आता आत्मकथनामध्ये घराणं असतं बघा, घराणं महिला मंडळ जास्त घराणं करतात। सासूचं घराणं सून करते, सुनाचं घराणं सासू करते, आणि जे घराणं करते, माय असं झालं, मायाने सूट घेतला, मी असे होते, आल्यापासून मला असं करत आहे, हे सगळं सांगण्याचं काम म्हणजे आत्मकथन। म्हणजे तुम्हाला ती वस्तू बोलत आहे बघा, ती वस्तू तुम्हाला बोलत आहे, तुमच्याशी चर्चा करत आहे, चांगल्या वाईट गोष्टी ती सांगत आहे, त्यावेळेस त्याला आत्मकथन म्हणतात। फळ्याचं आत्मकथन असेल, सायकलचं आत्मकथन असेल, इयत्ता 6वी मध्ये पाहिलं तुम्ही, मी सायकल बोलते। सायकलचा जन्म कसा झाला, सायकल पहिली किती वर्ष रखडत चालली, तिच्यात कसा कसा बदल झाला, कोणकोणत्या शास्त्रज्ञाने तिच्यामध्ये गती यावी म्हणून रबराचं टायर दंतकडपणी म्हणजे ती साखळी बसवली, तिला वेग आला, आता ती गिअरची झाली। माझे फायदे तोटे काय आहेत हे सांगण्याचं काम आत्मकथन करत असतं। मग आत्मकथनही सोपं आहे, बरोबर आहे। चांगल्या वाईट गोष्टी तुम्हाला ते सांगत असते, तुमच्याशी बोलत असते, तुम्ही हुंकाऱ्या टाकायच्या, तुम्ही मधातलं तुमचं मत लिहायचं नाही, फक्त त्याचं ऐकून घ्यायचं। नाही तर तुम्हीच म्हणणार हो बरोबर आहे तुझं, तू असं म्हणाल असते लय चांगलं आहे, असं आत्मकथनामध्ये तुमची प्रतिक्रिया शून्य आहे, तिथं काही कामाची नाही तुमची प्रतिक्रिया। ती जे बोलताय, जी वस्तू बोलत आहे त्या वस्तूचं ऐकून घ्यायचं, तिचं म्हणणं ऐकून घ्यायचं। ती एकटी बोलायला आपण नुसती मान हलवायलो, बरोबर आहे, याला म्हणायचं आत्मकथन। आता एक प्रसंग लेखन मी तुम्हाला सांगणार आहे।
प्रसंग लेखन असा आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडतो की तुमच्या मित्राचा प्रथम क्रमांक आला कोणत्याही स्पर्धेमध्ये द्या. चित्रकला स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, हे कोणत्याही स्पर्धेमध्ये त्याचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्या सत्कार समारंभाचं म्हणजे तो विज्ञान प्रदर्शनामध्ये पहिला आला असेल, बरोबर आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थी जिल्ह्यावरून पहिला आले LRK इंग्लिश स्कूलचे, आणि मग जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनामधून पहिला आल्यामुळं त्यांचा सत्कार आपली शाळा ठेवलाय. आणि ते सत्कार होताना तुम्ही तिथं बसलेला आहे एका कोपऱ्याला, बरोबर आहे. आणि मग तुम्ही हे सगळं पाहिला आणि जसं 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 तुमच्या समोर प्रसंग घडले तसे तसे लिहिणे म्हणजेच काय प्रसंग लेखन. चला आपण त्याच विद्यार्थ्याचं गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळ्याचं काय करूया, प्रसंग लेखन लिहूया. आणि आता प्रसंग लेखन लिहिताना काय करायचं, त्या दिवशी आम्हा सर्व मुलांची कॉलर ताठ होती. बघा सुरुवातीची ओळ कशी आहे. त्या दिवशी आम्हा सर्व मुलांची कॉलर ताठ होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. सगळे उत्साही होते. आज आमच्या मित्राचा सत्कार समारंभ आहे ते पाहण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. शाळेच्या गेट समोर गेलतो, त्यावेळेस शाळेच्या गेट समोर सुंदर रांगोळी काढली होती. शाळेमध्ये असणारे सगळे कर्मचारी आपापल्या कामामध्ये व्यस्त होते. कुणाला बोलायचा वेळ नव्हता. जो तो आपापल्या कामामध्ये मग्न होत. प्रसंग लेखन ज्याला त्याला आपापली कामं वाटून दिली होती आणि आपल्या कामाप्रमाणे ते काम करत होते. शाळा मात्र आज वेगळी दिसत होती. सगळे गजबजून गेलेली शाळा होती. आनंदी शाळा वाटत होती. शाळेचं सभागृह स्वच्छ आणि सुंदर दिसत होतं. ज्या सभागृहामध्ये मित्राचा सत्कार होणार होता. येता 8वीच्या मुली सूत्रसंचालनाची तयारी करत होत्या, तर 9वीच्या मुली गीत गायन स्वागत गीताची तयारी करत होत्या, सराव करत होत्या. बसण्यासाठी खुर्च्या टाकल्या होत्या. विचारपीठावर सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा ठेवली होती समोरच समई, आणि त्या समूहीच्या भोवती रांगोळी त्या ठिकाणी सुंदर दिसत होती. आम्ही त्या सभागृहामध्ये जाऊन बसलो. त्या दिवशी तालुक्यातले सगळे शेतकरी, शेतमजूर, शिक्षणामध्ये पत्रकार, या सगळ्या क्षेत्रामध्ये असणारी माणसं त्या ठिकाणी जमली होती. कारण आमच्या मित्राचा विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांकाला त्याचा सत्कार समारंभ होता. सभागृहामध्ये रमेश येताच मोठ्या टाळ्यांच्या आवाजामध्ये त्याचं स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शौकत पठाण साहेब होते, गट शिक्षण अधिकारी. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे परमेश्वररावजी कदम साहेब होते. सोबतच शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा होते. आणि ते विचारपीठावर आल्याच्या नंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. मुलींनी स्वागत गीत करून त्यांचं स्वागत केलं. प्रमुख पाहुणे शौकत पठाण साहेब उठले. त्यांनी रमेशचं तोंड भरून कौतुक केलं. ते म्हणाले, अवतरण चिन्हामध्ये टाकायचं. एखाद्या प्रमुख पाहुण्याचे शब्द जशाला तसे जर आपल्याला दाखवायचे असतील तर ते आपल्याला अवतरण चिन्हामध्ये टाकावं लागतं. लक्षात घ्या. ते म्हणाले की असे गुणवान विद्यार्थी, विज्ञानाचे विद्यार्थी जर या भारताला मिळाले
तर भारत जगामध्ये विज्ञानातून मोठी क्रांती घडून आणल्याशिवाय राहणार नाही. भारताचे तरुण एपीजे अब्दुल कलामांसारखे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला वाटतंय की या शाळेमधले विद्यार्थी त्या पावलावर पाऊल टाकून विज्ञानाची आस आणि कास धरून चालत आहेत, हे गौरवास्पद आहे असे उद्गार प्रमुख पाहुणे शौकत पठाण साहेब यांनी काढले. शाळेचे अध्यक्ष माननीय श्री परमेश्वररावजी कदम साहेब यांनी शाळेला सायन्स लॅब देण्याचं व त्यामध्ये असणाऱ्या सगळे साहित्य देण्याचं मागण्या मान्य केल्या. सायन्स लॅब, सुंदर सायन्स लॅब, विज्ञानामध्ये असणारे प्रयोग यासाठी एक प्रयोगशाळा त्या ठिकाणी त्यांनी उघडली आणि शाळेला ती भेट दिली. तर मुख्याध्यापक सर यांनी त्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शौकत पठाण साहेबांचं सुद्धा आभार मानलं. मुख्याध्यापक म्हणाले, रमेश हा आमच्या शाळेतील फार गुणी